आपलं टार्गेट काय आहे, कालच्या दिवसापेक्षा आजचा दिवस थोडासा इम्प्रूव्ह पाहिजेत. काही ना काही नवीन करायचं, काही ना काही थोडंसं डेव्हलप करायचं बोलण्यामध्ये, ह्याच्यामध्ये. कारण की नुसतं सबस्क्रायबर आणि वॉच टाईम वाढायच्या नादी लागलं ना, तर काप्स हे मजबूत करायचं आपल्याला. कारण की रनिंगमध्ये सगळ्यात मेन गोष्ट थाईन काप्सच असते. कारण की त्याच्यामुळं आपण हे स्क्वॉट आणि हे वर्कआउट काऊन करतो माहिती आहे का? आपल्या बॉडीमध्ये स्ट्रेंथ पॉवर वाढण्यासाठी. हाय, गुड मॉर्निंग. तर आज आहे आपला 365 दिवस चॅलेंजचा 261वा दिवस आहे. तर पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे. पाऊस तर डेलीच चालू आहे आता अजून 4-5 दिवसापासून कंटिन्यू. काल लय जोरात पाऊस पडला, पूर्ण ग्राउंडचं वल्ल झालं बघा. पूर्ण इथपर्यंत पाणी साचलं, तिकडं पाणी साचलं. मला वाटलं पाऊस आता कमी होईल हळूहळू. हळूहळू पाऊस कमी हिवाळ्याकडे चालला, पण काय पाऊसचं नाव नाही कमी व्हायचं. तर चला, लवकर लवकर नाही आलो आपण, अंधार पडला आता. करण पण आज येतो की नाही काय माहित. काय माहित काय बिमार पडला आणि. तर चला, इथलचं तिकडचं लाईट चालू केलं, इथलचं तर लाईट चालू करायला पाहिजे. इथं उजेड पडला असं थोडा, इकडं थोडासा अंधारच पडलेला आहे. ठीक आहे, आपल्या पुढतं आहे इथं उजेड, पण इकडचा लाईट लावला असता ना तर बेस्ट झाला असतं, उजेड इथपर्यंत आला असता. तर काय प्रॉब्लेम नाही, उजेड उजेड पडन थोड्या वेळाने आता लगेच. तर एक गोष्ट आहे, मागचं वर्ष 23 ते 24 असंच गेलं. आपण चालू होतं हे करू ते करू हे करू, पण कधी एक वर्ष निघून गेलं काही कळलंच नाही. त्याच्यामुळे 25ला काय केलं, पहिल्यापासूनच ठरवलं होतं यावर्षी काहीतरी इफेक्ट झाला पाहिजे, काही नाही काहीतरी. तर यावर्षी आपण चॅलेंज ॲक्सेप्ट केलं. तर यावेळेस आता जानेवारीमध्ये कंप्लीट होऊन जाईल चॅलेंज. तर त्याच्यानंतर मग एक्सटेंड करायचं आहे पुढचा वेगळा प्लॅन आहे. पण एक गोष्ट आहे तेच ना, कारण की दरवेळेस जसे वर्ष गेले 2-3 वर्ष गेले पहिले, तसं हे गेलं नाही. कारण की एक्सपिरियन्स आला, आपण टार्गेट कंप्लीट केलं आणि काहीतरी नवीन केलं. आणि तर तुम्हाला पहिल्या दिवसापासून म्हणलं होतं सुरुवात करा, अजून सुद्धा टाईम नाही गेला, अजून सुद्धा सुरुवात करू शकता तुम्ही. पण एक गोष्ट समजली, कोणत्या पण कामाला डेडलाईन आणि काही टार्गेट असलं तरच ती गोष्ट कंप्लीट होती. नाही तर तुम्ही करायचं म्हणून करायचं ना, तर काहीच होणार नाही. कारण ते एक मेन फिक्स टार्गेट पाहिजेत आणि डेडलाईन पाहिजेत. एवढं टार्गेट आणि एक डेडलाईनचं एक सगळ्यात मेन गोष्ट काय माहिती का, तुम्ही जेवढी लवकर डेडलाईन देशाल तेवढं तुम्ही जास्त काम करशाल. आता तुम्ही म्हणले 2 वर्षात मला एवढं हे बॉडी वाढवायची आणि त्याच्यानंतर 2 वर्ष राहते, मग आपण कसं होणार, अजून टाईम आहे. आणि जर तुम्ही म्हणले ना मला एका वर्षातच टाईम बॉडी वाढवायची एवढी, तर दोघांचं टार्गेट असं 2 माणसांनी टार्गेट केलं, एक 2 वर्षावाला आणि एक वर्षाला. ते 1 वर्षवाल्याचीच लवकर बॉडी वाढेल, कारण की टाईम लवकर दिलेला आहे, त्याला टाईम कमी, त्याच्यामुळे तो जास्त त्याच्यावर फोकस करतो. हा फंडा असतो. त्याला वाटतं 2 वर्ष करून नंतर थोडा आजच्या दिवस सुट्टी पडली काय होतं, अजून टाईम आहे आपल्याकडे, अजून टाईम आहे असतो. त्याच्यामुळं जेवढं तुम्ही कमी टार्गेट देशाल, डेडलाईन देशाल, तेवढं तुमचं टार्गेट लवकर कंप्लीट व्हायची शक्यता जास्त असते. तर हे नक्की लक्षात ठेवा. चलो वॉर्मअप करू आता. आपलं टार्गेट काय आहे, कालच्या दिवसापेक्षा आजचा दिवस थोडासा इम्प्रूव्ह पाहिजेत. काही ना काही नवीन करायचं, काही ना काही थोडंसं डेव्हलप करायचं बोलण्यामध्ये, ह्याच्यामध्ये. कारण की नुसतं सबस्क्रायबर आणि वॉच टाईम वाढायच्या नादी लागलं ना, तर मेन हे राहून पोरांची मेन चुकी काय असते माहिती का, सबस्क्रायबर आणि वॉच टाईम वाढायच्या मागे लागते. व्ह्यू कसं काय येईल, हे कसं काय येईल, ते कसं काय येईल. पण एक गोष्ट आहे, तुम्ही कंटेंट क्लिअर बनवा, कंटेंट एकदम शार्प बनवायची कोशिश करा. कंटिन्यू दररोज नवीन काहीतरी ट्राय करायचं, नवीन काहीतरी शिकायचं. हे तुम्ही करत गेले तर आपोआप सबस्क्रायबर तुमच्या जेन्युइन वाढत जाते. कारण की आपण जसं कंटेंट बनवतो ना, ते तसं कुठंच नाही आजपर्यंत. आपल्या महाराष्ट्रात तर आपण बनवलं नाही. आपल्या ह्याच्यात तर मिक्स कसं आहे माहिती आहे का, एक तर वर्कआउट येतो, एक तर ब्लॉग टाईप येतो, आणि एक तर हेल्थविषयी टिप्स सांगतो आपण.
मोटिवेशन आणि सांगतो, हे सगळं मिक्स येतं. मिक्स कोणीच सांगत नाही एवढं करणं. आणि चॅलेंज केलेलं आहे लोकांनी, पण ते कसं शॉर्ट ह्याच्यामध्ये केलेलं आहे. तर आपला प्रत्येक व्हिडिओ फुल आहे आणि प्रत्येक आपण आणि जे वर्कआउट करतो तो सेम दाखवतो आपण प्रोसेसमध्ये. असं नाही की एक सेट मारला 5 सेट दाखवले, असं नाही. जे रिअल ते रिअल वर्कआउट. तर चला वॉर्मअप करू आता. वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर आता काय करू, जॉगिंग करू आपण. जॉगिंग करू, तिथून थोडंसं इकडं करायची की इकडं करायची समजा नाही. जॉगिंग काल कुठे गेलती आपण, इकडेच गेलती काल. तर इकडंच थोडंसं लांबपर्यंत जाऊ आणि वापस येऊ. तर इथंच जॉगिंग करू आपण, कारण की पाऊस पडल्याने वरती रोडवर पण हे, पण तिकडे जाता येतं. तिकडं धरणाचा जास्त आवाज येऊ राहिला, पाणी लय जास्त साचलं असन. पण जायच्या टायमाला 2-3 कुत्रे लागते तिथं. एकटा असलं ना भुकते, एखादा कारण सोबत येत असला ना काय प्रॉब्लेम नाही. तर तेच आहे इथं आपल्या इकडं, तेच आहे. ग्राउंड अवेलेबल नाही आहे ना, गाव आहे आपलं. गाव असलं ना तर प्रत्येक ठिकाणी इकडे कुत्रेच आहे. त्याच्यामुळं जाणं अवघडच आहे. येताना पण लय कुत्रे. आता ह्या टायमाला तर एवढे कुत्रे झालेले, घरापासून आपल्या आता इथपर्यंत येऊस तर कमीत कमी 40 ते 50 कुत्रे असन प्रत्येक पॉईंटला बसलेले. पायी त्याच्यामुळे येत नाही. पायी आलं ना कुत्रे लई मागं लागते. तर चला आता काय करू, इकडून या इकडं जॉगिंग करू आपण.
तर इथून जॉगिंग आपण कंप्लीट केली. एकदम स्लोमध्ये जॉगिंग केली, कारण की फक्त बॉडी गरम होण्यासाठी. थोडंसं दरवेळेस काय करू, शॉर्ट जातो इथपर्यंत, आज थोडंसं लॉंग गेलो तिथपर्यंत. त्यांनी काय होतं, पूर्ण बॉडी ॲक्टिव्ह होती वॉर्मअपनी आणि जॉगिंगनी. आता आपण कोणताही वर्कआउट करायला तयार आहे, तर चला. आज आपण करणार आहे स्क्वॉट वर्कआउट. स्क्वॉट म्हणजे थाईचा वर्कआउट करणार आहे. आपलं थाईज आणि काप्स हे मजबूत करायचं आपल्याला, कारण की रनिंगमध्ये सगळ्यात मेन गोष्ट थाई आणि काप्सच असते. कारण की तुम्ही जेव्हा रनिंग करता, भरतीत गेले किंवा मॅरेथॉनमध्ये गेले, नाही तर कोणती पण रनिंग केली, तर काय होतं, स्टार्टिंग नवीन काय होतं, दम लागतो. नवीन पाय बी दुखत नाही, पण दम लागतो. नंतर काय होतं, आपण जशी प्रॅक्टिस आपली वाढली ना, तर काय होतं, दम लागत नाही, पण बॉडी पार्ट दुखते आपले. त्या दिवशी आपण 40 किलोमीटर गेलतो, दम तर काहीच लागला नाही आपल्याला, फक्त पण बॉडी पेन करू लागली, कारण बॉडीला एवढी स्ट्रेंथ पॉवर नव्हती. कारण की त्याच्यामुळं आपण हे स्क्वॉट आणि हे वर्कआउट काऊन करतो माहिती आहे का, आपले बॉडीमध्ये स्ट्रेंथ पॉवर वाढण्यासाठी. स्टॅमिना तर वाढला आतमधून, पण हे बॉडी पार्ट असते ना, त्यांची ताकद वाढवायची आता. कारण की 2 प्रकारे असतं स्टॅमिना, एक आतला एक असतो आणि एक बॉडी पार्टचा एक असतो. दोन्हीमध्ये कंबाईन झालं पाहिजेत. तर हा फंडा आहे. तर चला आता काय करू, स्क्वॉट मारायची आपल्याला, ते पण वेट घेऊन. तर हा नवीन वेट तर आहे आपल्याकडं, त्या दिवशी मारलं. हे एकदम परफेक्ट आहे. याचं वेट 15 किलो असं याचं. आणि मागच्या वेळेस जे मारले होते स्क्वॉट, पूर्ण बॉडीला इफेक्ट पडतो बरोबर. तर हे मेन गोष्ट आहे. तर नवीन तुम्हाला दरच सांगतो, नवीननी ट्राय करू नका, आपल्याला सवय म्हणून आपण ते ट्राय करतो. तर चला आज स्क्वॉट मारू. आता थोडंसं वॉकिंग करू. आज आपण करणार आहे स्क्वॉट वर्कआउट. स्क्वॉट म्हणजे थाईचा वर्कआउट करणार आहे. आपलं थाईज आणि काप्स हे मजबूत करायचं आपल्याला, कारण की रनिंगमध्ये सगळ्यात मेन गोष्ट थाई आणि काप्सच असते. कारण की तुम्ही जेव्हा रनिंग करता, भरतीत गेले किंवा मॅरेथॉनमध्ये गेले, नाही तर कोणती पण रनिंग केली, तर काय होतं, स्टार्टिंग नवीन काय होतं, दम लागतो. नवीन पाय बी दुखत नाही, पण दम लागतो. नंतर काय होतं, आपण जशी प्रॅक्टिस आपली वाढली ना, तर काय होतं, दम लागत नाही, पण बॉडी पार्ट दुखते आपले. त्या दिवशी आपण 40 किलोमीटर गेलतो, दम तर काहीच लागला नाही आपल्याला, फक्त पण बॉडी पेन करू लागली, कारण बॉडीला एवढी स्ट्रेंथ पॉवर नव्हती. कारण की त्याच्यामुळं आपण हे स्क्वॉट आणि हे वर्कआउट काऊन करतो माहिती आहे का, आपले बॉडीमध्ये स्ट्रेंथ पॉवर वाढण्यासाठी. स्टॅमिना तर वाढला आतमधून, पण हे बॉडी पार्ट असते ना, त्यांची ताकद वाढवायची आता. कारण की 2 प्रकारे असतं स्टॅमिना, एक आतला एक असतो आणि एक बॉडी पार्टचा एक असतो. दोन्हीमध्ये कंबाईन झालं पाहिजेत. तर हा फंडा आहे. तर चला आता काय करू, स्क्वॉट मारायची आपल्याला, ते पण वेट घेऊन. तर हा नवीन वेट तर आहे आपल्याकडं, त्या दिवशी मारलं. हे एकदम परफेक्ट आहे. याचं वेट 15 किलो असं याचं. आणि मागच्या वेळेस जे मारले होते स्क्वॉट, पूर्ण बॉडीला इफेक्ट पडतो बरोबर. तर हे मेन गोष्ट आहे. तर नवीन तुम्हाला दरच सांगतो, नवीननी ट्राय करू नका, आपल्याला सवय म्हणून आपण ते ट्राय करतो. तर चला आज स्क्वॉट मारू. आता थोडंसं वॉकिंग करू. पण कधी पण लक्ष द्या, आपण जर वेट ट्रेनिंग मारत असलो स्क्वॉट, तर कधी पण तुमचं जर लिमिट आहे वेट उचलायचं, तेवढंच वेट उचला, त्याच्यावरती उचलू नका.
तर आपण 10 सेट मारले आपण 15-15चे. तर चला, कारण की 10 सेट मारले नव्हते आतापर्यंत, आज मारले आपण 10 सेट. त्रास झाला पण मजा आली एवढं, कारण की पहिले 5-5, 6-6, 7-7 मारत होतो, आज 10 मारले. चला थोडंसं रिलॅक्स करू. हां, पण एक गोष्ट आहे, जेव्हा रनिंग करता ना तुम्ही, तर ह्यानी काय होतं, पायामध्ये ताकद येते. रनिंग करताना पाय गळत नाही आणि तुमचे पाय बरोबर पडते. नाही तर प्रॉब्लेम काय होतो, रनिंगला गेलं पोलीस भरतीला तर दुसऱ्या-तिसऱ्या राऊंडमध्ये पाय गळून जाते. स्टॅमिना राहतो पण पाय गळून जाते, पाय मग वाकडे तिकडे पडते. मग त्याच्यामुळे स्पीड कमी होती, रनिंग परफॉर्मन्स कमी होतो ह्या गोष्टीमुळे. त्यामुळे लेगमध्ये पॉवर जास्त वाढवा, कारण की रनिंग पुन्हा लेगचा गेम आहे. तर चला, तर आता आपण काय करू, ह्या सपोर्ट घेऊन आपण स्क्वॉट मारू थोडेसे. आणि की आज लेग वर्कआउट केला, वेट घेऊन मारलं, आता विदाऊट वेटची मारू. त्याच्यामुळे पाय कसं आहे, थोडंसं रिलॅक्स पण होईल. आणि प्रत्येक मूव ह्याच्यामध्ये वर्कआउट करतो आपण. प्रत्येक जे आता आपल्याकडे जिमचं सामान अवेलेबल नाही आहे, काहीच नाही, तरी आपण जिथं ॲड असेल तिथं आपण वर्कआउट चालू होतो आपला. हे बघ, इथं आपल्याला दगड ॲड होते, वर्कआउट झाला. पाईप ॲड होता, वर्कआउट झाला. गाडी ॲड आहे, वर्कआउट झाला. असं केलं ना, कशाचा वर्कआउट आपल्याला बघता येतो, फक्त टेक्निकने बघा. तर चला, तर आपण सपोर्टिंग मारले. तर आपल्या तिकडं पहिल्या ग्राउंडवर आपली भिंत होती, या ग्राउंडवर भिंत नाही, म्हणून आपण गाडीचा सपोर्ट घेऊन मारला. काही करा पण वर्कआउट केला पाहिजे. पहिले काय करा, वेट घेऊन मारलं, आता विदाऊट वेट मारलं. तर चला, असं लेग वर्कआउट प्रॉपर मारले. याचे 10 सेट मारले आणि त्याचे 30-30चे 4 सेट मारले आपण. तर चला, थोडं रिलॅक्स करू आणि नेक्स्ट वर्कआउटला सुरुवात करू. आता काय करू, आता लेग वर्कआउट कंप्लीट झाला. आता रेग्युलर मधला आपण काय करू, स्किपिंग मारू. कारण का काल स्किपिंग मारली नव्हती, आज स्किपिंग मारू आपण. चलो.
तर आपण स्किपिंगचे 3 सेट मारले 100-100चे. तर ते कसं आता रेग्युलरमध्ये आपले स्किपिंग आणि ते आहे म्हणून कंटिन्यू आपल्याला मारणंच लागतं. 10 का होईना आपण स्किपिंग मारतोच. तर आज 300 स्किपिंग मारल्या आणि आता रेग्युलरमध्ये सपाटी मारणार आहे आपण. तर चला, ते काय शूज काढले ना ग्रिप भेटते पायाला. आणि एक सांगतो, हे आपला जाड सोलचा शूज आहे ना, हे फक्त लॉंग रनला कामाला येतो. शॉर्ट जर आपण ॲक्टिव्हिटीज करतो ना, स्पीड वर्कआउट किंवा स्किपिंग मारणं, स्क्वॉट मारणं, स्टेप वर्कआउट करणं, ह्यासाठी हा शूज नाही. ह्याने एवढं परफेक्ट पाय बसत नाही. जेवढं लॉंगमध्ये हा बेस्ट आहे, तर शॉर्टमध्ये ह्याच्यामध्ये हा बेस्ट नाही शूज. हा याचं लॉंगचं काम आहे, शॉर्टचे वेगळे असते आपले. तर चला, तर 50 ते 60 मारले आपण सपाटे. कारण की सपाट्याने पुन्हा बॉडीचा वर्कआउट होतो आपला. करू हळूहळू वाढू, एक 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 स्टेप वाढवायची आपल्याला. कसं आहे, पर डे काहीतरी 10% किंवा 5% किंवा 1% तरी मागच्यापेक्षा आजचा दिवस थोडा बेटर करा. ह्याच्यावर लक्ष द्यायचं फक्त आपण. आपण ह्याच्यावर लक्ष देतो ना, की सबस्क्रायबर त्याच्याकडे लक्ष नाही. कंटेंट जेन्युइन बनवा, कंटेंटमध्ये दम धरा, सबस्क्रायबर आपोआप वाढ. आणि एक गोष्ट आहे, शॉर्टकट घेऊ नका. जी नॅचरल बॉडी आहे, स्टेरॉइड इंजेक्शन क्रिएटिन हे बाकीचं घेऊ नका. नॅचरल जेवढं फळापासून आणि जेवढं घरच्या खाण्यापासून जेवढं तुम्हाला प्रोटीन आणि हे भेटतं तेच सगळ्यात बेस्ट आहे. तर चला, हळू वाढून द्या, पण वाढन नक्की.
चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज आपण केलं लेग वर्कआउट. रनिंग करताना पाय गळत असले तुमचे किंवा पायामध्ये ताकद नसली तर हा वर्कआउट केल्याने पायामध्ये तुमची ताकद येईल आणि रनिंग तुमचे बरोबर होईल आणि रनिंग परफॉर्मन्स ओके होईल आणि रिझल्ट भेटेल तुम्हाला. तर ही फंड आहे. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. जायची तयारी करू आता. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला, नेक्स्ट टॉपिक सोबत, नेक्स्ट चॅलेंज सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.